जय श्रीराम. कोल्हापूर महानगरपालिका स्टँडिंग हॉल या ठिकाणी कोल्हापूर शहर कृती समिती तसेच फेरीवाली समिती यांची आज आदरणीय सर्वच आमचे पदाधिकारी आणि आयुक्त यांच्याशी डिस्कशन झालं. आनंद या गोष्टीचा वाटतो की आज कोल्हापूर शहरातील अतिक्रमण निघावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे. काम करत असताना काही थोडे अडथळे तर आहेत, परंतु थोडासा कोल्हापूर वासियांचा विचार करणं गरजेचं आहे. गेली अनेक वर्ष झाले कोल्हापूर शहराचं अतिक्रमणामुळे विद्रुपीकरण झालेलं आहे आणि त्याला कुठेतरी सुस्थितीत आणण्यासाठी हा सगळा आम्ही खटाटोप करत आहोत. काही हायकोर्टाचे आदेश होते की तुम्हाला काही अतिक्रमण हे कंपल्सरी लवकरात लवकर काढावे लागतील. त्या अनुषंगाने कारवाई केली गेली. थोडासा याच्यामध्ये अजूनही आम्हाला अगोदर सर्वच फेरीवाल्यांना सर्व नोटीस देणं किंवा त्यांना अगोदर त्याची जाणीव करून देणं हे अजूनही थोडंसं काम कमी आहे. तर त्याच्याकडे मी प्रामुख्याने एक महापौर म्हणून लक्ष देईन की कोल्हापूर वासियां जे काही सगळे फेरीवाले वगैरे आहेत त्यांचा आधी विचार केला जाईल आणि मग कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई केली हा खरं तर मोठा गैरसमज पसरवला जात आहे. कायदा हाताशी घेऊन काम करत आहोत. कायदा हातात घेऊन आम्ही विरोधी काही काम करत नाही आहोत. नोटीस अगोदर गेलेल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून असा कठोर निर्णय घ्यावा लागला. रंकाळ्याच्या सभोवती मोठ्या प्रमाणात गाड्या लागलेल्या आहेत, ज्यांची काढू नये अशा या कारवाई करणार आहे. खरं तर एक रंकाळा विषय असं नाही तर पूर्ण शहरामधलं अतिक्रमण हे आपण प्राधान्याने सर्वच अतिक्रमणावरती काम करणार आहोत. परंतु थोडंसं मला असं वाटतं की आपल्याला या फेरीवाल्यांची परिस्थिती, त्यांचा हातावरचं पोट आणि होणारं त्यांचं नुकसान याचा थोडासा विचार करायचा आहे आणि म्हणून थोडीशी स्थगिती देऊन अगोदर व्यवस्थित त्यांना आदेश देऊन मगच ही कारवाई केली. खरं तर ज्यावेळेला एखादा आपण अशा पद्धतीचा गाडा उद्ध्वस्त करतो त्यावेळेला त्याचं पुनर्वसन अगोदर व्हायला पाहिजे या विचाराची मी आहे. त्यामुळे इथून पुढे होणाऱ्या कारवायांचं अगोदर त्यांचं बायोमेट्रिक आहे की नाही चेक केलं जाईल. त्यांना पुन्हा कुठे पुनर्वसन त्यांचं करायचं आहे याचा निर्णय घेतला जाईल आणि मगच अशा पद्धतीच्या कारवाया होतील.